फक्त थोडा वेळ बाहेर फिरायला निघालो होतो. पण दिवसाच्या शेवटी शॉपिंग बॅग्स भरून आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी घेऊन घरी आलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही पिंपरी मार्केटला जाणार आहोत. सुरुवात झाली रिक्षाच्या छोट्याशा प्रवासाने. खरं सांगायचं तर आज कोणतीही शॉपिंग लिस्ट नव्हती. फक्त थोडा वेळ एकत्र स्पेंड करायचा आणि मार्केटमध्ये फिरून यायचं एवढंच प्लॅनिंग होतं. रिक्षाने स्टेशनवर पोहोचलो आणि मग ट्रेनचा प्रवास सुरू झाला. मला ट्रेनमधून तसं प्रवास करायला खूप आवडतं, कारण खिडकीतून दिसणारं दृश्य, स्टेशनची गडबड आणि प्रवासातल्या छोट्या छोट्या मोमेंट यांची मजा काही वेगळीच असते. थोड्याच वेळात आम्ही पिंपरी स्टेशनला पोचलो आणि मग सुरू झाला आजच्या दिवसातला सगळ्यात एक्साइटिंग पार्ट. पिंपरी मार्केटमध्ये पाऊल टाकताच आजूबाजूला खूप सारी दुकानं होती. रंगबिरंगी कपडे आणि खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी दिसत होती. आम्ही त्या लांबच लांब गल्लींमधून फिरायला सुरुवात केली. प्रत्येक दुकानात काहीतरी नवीन दिसत होतं. कधी कुर्ती बघायची, कधी फुटवेअर, कधी ॲक्सेसरीज. खरंच तिथे फिरताना वेळ कसा निघून गेला ना कळलंच नाही. आणि हळूहळू फक्त फिरायला आलोय हा प्लॅन बदलून थोडी शॉपिंग करूया मध्ये बदलला. मग सुरू झाली खरी शॉपिंग. मला काही खूप साऱ्या सुंदर सुंदर कुर्तीज दिसल्या. त्यांचे कलर्स आणि डिझाईन बघून तर मला ते इतके आवडले की ते मी लगेच घेतले. त्याच्यासोबत मी एक सुंदर लॉंग स्कर्ट पण घेतला आहे. आणि हो, एक सँडल देखील घेतली आहे. कधी कधी असं होतं ना, आपण काही घेण्याचा विचार केलेला नसतो, पण अचानक एखादी गोष्ट इतकी आवडते की ती घ्यावीच लागते. आणि मग अशा प्रकारे आमची पिंपरी मार्केटची भटकंती संपली. फक्त फिरायला आलो होतो, पण शॉपिंग मात्र भरपूर झाली. घरी जाताना रस्त्यात एक ताईंकडून छानसा गजरा घेतला. आजचा दिवस मात्र खूप मजेत गेला. शॉपिंग, फिरणं आणि खूप छान छान आठवणी. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.